किती वाया घालवतो नाही का आपण. बरं, तुमच्या ऑफिसमध्ये खालचा मनुष्य वर गेला किंवा नवीन मनुष्य कोणी आणला, तुला करायची ना नोकरी, त्याच्याशी जुळून घे, त्याचं असं आहे त्याचं तसं आहे, ते लोक असे आहेत, कळत नाही का किती फालतू विचार. तुम्ही बघा, मला असं वाटतं 2/3 विचार आपले फालतू असतात नाही का. काय ते अगदी मला नेहमी आठवतं, आता माझा अनुभव नाही, पण की ती फास्ट गाडी म्हणजे 2 स्टेशनात थांबायची म्हणून फास्ट, बरं का. तेव्हा काय हो म्हणले, रेल्वे ते ब्रिटिश सरकार बरोबर होतं म्हणले, ते काय आहे काय झालं कोणाला माहिती, क्या हुआ कोणालाच माहित नसतं. मग तो म्हणतोय असं ते तसंच आहे. आणि शेवटी असं म्हणायचं आहे, तो रेल्वे मंत्री आहे, तो बघाडे घरामध्ये सगळे त्याच्यामुळे आहे. फुकट विचार नाही का. अरे देव करीत तरी पैसे नाही तर दिसून जायची शिस्त, काय करा आता निघायला जागा मिळत नाही म्हणा, उभारावं लागतं. पण नाही, किती फालतू विचार करतो आपण. पहिली गोष्ट, निर्विचार व्हायला फालतू विचार थांबवला. दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या जर विषयाला संबंधित आहे तेवढेच विचार मी केले, जास्त नाही, बरं का. म्हणजे कसं, एका माझ्या विद्यार्थिनीनेच मला सांगितलं बरं का, आणि महाराष्ट्रीय विद्यार्थी काय म्हणाली, सर म्हणली आमच्या घरी काहीतरी वाढदिवस होता वडिलांचा आणि श्रीखंड करायचे ठरलं. तेव्हा आईने रात्री हे लावलं, विरजण लावलं बरं का दुधाला. तेव्हा त्याला झोप येईना. म्हणजे झोप काही नाही, ते विरजण कमी झालंय का जास्त झालंय, उद्या लागेल का नाही, मग काय करावं. अरे आता विरजण लावलंय ना, आपल्याला आणखी दही घालून येते त्याच्यामध्ये. पण फुकट विचार करत प्रश्न याला काय म्हणायचं. जेवढा विचार जरूर आहे तेवढाच, एक फालतू विचार करायचा नाही. ज्या गोष्टीला जेवढा विचार आहे तेवढाच विचार करायचा. मला एक आठवलं बरं का, आमच्या घरातली मुली तिला डायरिया झाला बरं का. तेव्हा मी बाहेर निघालो, बाबा मी येते बरोबर. अगं पण तुला पर्सकडे लागते सारखी शौचालय होती, लागेल म्हणजे, पण बाहेर यायला काय. म्हणजे तिला त्याचं महत्वच नाही, अज्ञानानं होतं किंवा आपल्याला शौचालय रस्त्यात लागेल तर काय होईल ते नाही. जाऊन आले की संपलं. माणसाला आज बहुत जास्त झाली बा, कमी झाली बा शौचालय, काय बा काय आहे, किती विचार चालतात आपले नाही का. त्यात मी एक पर्याय असा म्हणतो, तुम्हाला जो उपाय करायचा आहे ना तो करावा आणि स्वस्त बसावा. समजा तुम्हाला ताप आलाय आणि डॉक्टर सांगितलं इंजेक्शन घ्या किंवा काय गोळ्या घ्या ते घ्या, ते घ्या. आणि मग का आला, कसा आला, केव्हा जाणार, काय होणार, हे कशाला. आमचे नातेवाईक होते, त्यांना मुलाला जर ताप आला, काही नाही, 98 99 झालं. अरे काय होणार आहे, जगणार आहे का नाही काय किती आपण हे उदाहरण सांगतो, ही जीवनातली आहे, फुकट नाही का. तसंच परीक्षेचं सुद्धा आहे. पेपर देऊन आल्यानंतर स्नान करावं की सुटलो या सुतकातून. सुतक आहे, सुतकातून संपूर्ण वाहता पण नाही तर ते कसे काय होईल तो म्हणजे फुकट. किती ठिकाणी आपण फालतू विचार करतो बघा नाही का. आणि तिसरी गोष्ट जर असेल ते विचार थांबवणं, त्याचं शास्त्र असं काय असतं, आपलं मन शक्तिरूप आहे. मी सांगितलं त्या विश्वमनाचा हा तुकडा आहे, अंश आहे हा, तर शक्तिरूप असतो. तेव्हा प्रत्येक भावना, प्रत्येक विचार शक्ती घेऊन येतो. तो प्रवाह आहे ना, याला तो विल्यम जेम्सने फार छान सांगितलं, द स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस. आपला हा प्रवाह आहे, आपल्या जाणीवेचा हा प्रवाह आहे. तेव्हा विचार आला की तो एक शक्ती घेऊन येतो बरं का. तर आपण काय करतो, आपण त्या विचाराशी तादात्म्य होऊन जातो. म्हणजे आपली शक्ती त्यात घालून चाललं, मग गाडी कुठे जाईल नाही का. आणि मग ते कुठे जाईल याचा नियम आहे का सांगा. ते कसं होतं, म्हातारपणी एकदा बोलायला लागल्यानंतर माणूस कोणत्या रुळावर गाडी जाईल याचे काही नियम आहे का. तशापैकी विचारांचं होतं, कुठून कुठे चालला असं होतं ना. त्याचं कारण आपण त्यात शक्ती घालतो. मग विचार थांबवायला पहिली गोष्ट असेल, वेगळेपणाने पाहायला शिकावं. हा आला एका विचार, येऊ दे, आपण त्याला मदत करू नये. म्हणजे त्याची जी मर्यादित शक्ती असते ती येते, ती थांबते, तो थांबतोच तिथे. मग दुसरी वृत्ती येते. तेव्हा तिसरी गोष्ट जर असेल तर पहिल्यांदा आपण त्याशी तादात्म्य होऊ. मग दुसरं कशाला त्याला आवरायला ती शक्ती दुसरीकडे वापरली पाहिजे. म्हणून नामाचा प्रवाह ठेवावा, विचाराकडे साक्षीत्वानं पाहावं. म्हणजे तिकडची शक्ती इकडे यायला लागली की त्या विचारांना शक्ती राहत नाही. काही काळानंतर अशी अवस्था येते की मन विचारच करू शकत नाही, हा आपण थांबतं. त्याला की नाही योगामध्ये स्फोट असं म्हटलेलं. असं काहीतरी त्या याचं स्वरूप होऊन जातं की तुम्हाला विचार करावा लागतो.
विचार येत नाही, करावा लागतो. आणि ही अवस्था तुकाराम महाराजांची आहे बरं का. ते म्हणाले अनुहादी गुंतलो नेणे बाह्य रंग. मी त्या नादामध्ये गुंतल्यामुळे बाहेर काय चाललंय मला कळत नाही. वृत्ती येता मग बळ लागे. मनात काही विचार आणायचा म्हणजे मला बळ लागतं, विचार मुद्दा म्हणावा लागतो. कसा आहे सगळी शक्ती इकडे गेली ना म्हणजे तो विचारले. आणि पतंजली म्हणतो मी विचार वैशारद्य. विशारद काहीतरी परीक्षा आहे ना, एक्सपर्ट प्रवीण, आणि त्याला अध्यात्म प्रसार आहे. आणि मग पुढच्या सूत्रात सांगितलं ऋतंभरा तत्र प्रज्ञा. त्याची जी प्रज्ञा बुद्धी असते, ऋत म्हणजे परमात्माने भरून जाते, हे अध्यात्म प्रसार आहे बरं का. तेव्हा ते यज्ञाचे जे सांगतात जे विचार न रगे हे तुझ्या ते नाही, ते द्वैत दोष संगे. मग द्वैत नाही, तादात्म्य सगळं. यज्ञशिष्टामृतमदो यांती ब्रह्म सनातन. त्याला ब्रह्म सनातन मिळतं. नायम लोकोस्ती अज्ञ असते तो ज्ञान करू शकतो. ऐसे अनादि सिद्ध चौखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट. हा यज्ञ झाला, विचार थांबल्यानंतर जो यज्ञ झाला त्याचं जे अवशिष्ट ज्ञान आहे ते ज्ञान त्याला अनादि सिद्ध चौखट. चौखट म्हणजे स्वच्छ, ॲडल्टरेशन नाही, मिश्रण नाही, असं ते शुद्ध ज्ञान जे आहे अनादि काळापासून जे सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. त्या विचाराचं पर्यवसान काय होतं ऋतंभरा तत्र. ऋत म्हणजे या विश्वाचं मूळ तत्व. तेव्हा ते भरल्यानंतर मी ब्रह्म आहे या मंत्राने तो ब्रह्मज्ञानी बनवला. हे यज्ञाचं फळ आहे. ऐसे शेषामृते झाले अमर्त्य भाव आले. यज्ञाचं अवशिष्ट सेवन करून अमर्त्य भाव म्हणजे अमर पदाला गेले. म्हणून ब्रह्म ते जाहले आरायास. सहज ब्रह्म होऊन गेले. येरा विरक्ती माळ न घालीची. इतरांना विरक्तीची माळ घालणारे जे संध्यवाग्नीची सेवा न घालायची. संयमाला अग्नी म्हटलेलं मला फार गोड वाटतं बा. यज्ञ म्हणजे अग्नी ना जाळायचं. तर माणूस आहाराचा संयम करील, बोलाचं करील, प्राणाचा करील, काय कशाचा डोळ्याचा आहे. या संयमाला अग्नी म्हटलेलं आहे कारण अविद्या जाळतो तेव्हा. म्हणून संयमाग्नीची सेवा मिळायची. जे योगयाग न करीतीची जन्मदे साथे. जन्माला आल्यानंतर योग याग करीत नाही. यज्ञ आणि योग त्याचा योग म्हणजे काय भगवंताशी जोडणे ना. गंमत आहे बघा. युज म्हणजे जोडणे. लॅटिन जंक्टाय, जंक्शन आपण शब्द वापरतो ना, ते एकच मूळ धातू एकच आहे. तर भगवंताशी जोडणं आहे. तर माझ्यामधला जो परमात्मा आहे त्याच्याशी मला जर जोडायचं असेल तर डोळ्याने जोडावं, पाहणं म्हणजे दृष्टीने, कानाने जोडावं, कशाने त्याच्याशी जोडलं पाहिजे तो योग. मग म्हणून जयात. आणि हे शेवटी म्हणले जे जन्माला जीवन हे करीत नाही, जे जयाचे ऐहिक धड नाही तयाचे परत्र पुससी काय. हे महाराष्ट्रीय आहे बा विशेष. प्रपंच नीट कर मग तिकडे जा. म्हणून असो हे मोठी पायी पंचकुमारा. ज्याचं ऐहिक धड नाही महाराज एवढं समर्थन नाही का म्हणले. प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खाय. प्रपंच सांडून करतो कसा. प्रपंचात उपयोगी पडणारे जे गुण आहेत हेच परमार्थात उपयोगी पडतात नाही का. एक डॉक्टर होते वाढले बिचारे. ते 2-3 वेळा MD नापास झाले. तेव्हा ते म्हणाले की फार बरं झालं, ज्ञान घट्ट झालं म्हणाले. म्हणून ते म्हणायचे MBBSच्या माणसाने एकदा नापास व्हावंच म्हणाले. एकदा बरं का, जास्त नव्हे, नापास व्हावं. काय आहे चिकाटी लागते त्याला. चिकाटी मी याला मद्रासी चिकाटी म्हणतो. अगदी माझं मी सांगितलं विद्यार्थी 7 वेळा इंट्रान्स नापास झाला, एक पेपर करीत गेला आणि मग LLM पर्यंत गेला नाही का. तसं नामस्मरणाचं आहे, काय हरकत नाही, आज नाही उद्या. म्हणून महाराज म्हणाले खरंय एक जन्म दिला तुला नामाला, घे काय जाईल वाया तर जाईल. म्हणाले वाया जात नाही. अहो इतकी त्याची तयारी वगैरे वाया जाईल पण दिला नाही का. हे जसं तसं प्रपंचातला चिकाटीचा गुण भगवंताकडे उपयोग. हे मन तेच मन तिकडे आहे ना. म्हणून म्हणलं सत्पूर्ण झाला तरी मनाला शेवटी स्वार होतो की नाही. मग ते मन तिकडे गेल्यानंतर तेच उपयोगी पडणार. त्यांना सूचना आली त्यांनी संपलंच आहे. एवं बहुविधा यज्ञ यततो ब्रह्मणोमुखे कर्मजान विदितान सर्वान एवं ज्ञात्वा मोक्षसे. तेव्हा हे सगळे कर्ममय आहे. ते कसे आहेत ते विचार करायचे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
तारीख 20/2/94. जय जय राम तुझी वरदा हरी तुझी तुकाराम